नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 549वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. शाळेत ममींच्याबद्दल माहिती सांगत होते की ममी इजिप्तमध्ये आहेत. एका मुलाने विचारले की आणखी कुठे कुठे ममी आहेत. उत्तर मिळाले की सर्व ममी फक्त इजिप्तमध्येच आहेत. मग त्या मुलाने विचारले, मग सर्व डॅडी कुठे आहेत. शाळेत ममींच्याबद्दल माहिती सांगत होते की ममी इजिप्तमध्ये आहेत. एका मुलाने विचारले की आणखी कुठे कुठे आहेत. उत्तर मिळाले की सर्व ममी फक्त इजिप्तमध्येच आहेत. मग त्याने विचारले, मग सर्व डॅडी कुठे आहेत. दुसरी कविता आहे. ती म्हणाली, तू मला जी महागडी भेटवस्तू दिली आहेस त्याच्याबद्दल मी आभारी आहे. तो म्हणाला, मी तुझ्यासाठी आणली ह्याच्यातच मला समाधान आहे. ती म्हणाली, पण मी तुला कुठे म्हणाली आहे की ती मला आवडली आहे. तो म्हणाला, मग काय ती तू दुसऱ्या कोणाला देऊन टाकणार आहेस. ती म्हणाली, दुसऱ्या कोणाला कशाला, मी ती तुलाच मूळ किमतीला विकून टाकायला तयार आहे. ती म्हणाली, तू मला जी महागडी भेटवस्तू दिलीस त्याच्याबद्दल मी आभारी आहे. तो म्हणाला, मी तुझ्यासाठी आणली यातच मला समाधान आहे. ती म्हणाली, पण मी तुला कुठे म्हणाली आहे की ती मला आवडली आहे. तो म्हणाला, मग ती काय तू दुसऱ्या कोणाला देऊन टाकणार आहेस. ती म्हणाली, दुसऱ्या कोणाला कशाला, मी ती तुलाच मूळ किमतीला विकत द्यायला तयार आहे. तिसरी कविता आहे. मी नवीन वर्षात 2 गोष्टी करायच्या ठरवल्या. पहिली म्हणजे एका वर्षात वजन 10 किलोने कमी करायचे आणि दुसरी म्हणजे माझे जे अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी म्हणजे जवळजवळ 150 व्यक्ती ज्यांना भेटणं महिने होत नाही त्यांच्याकडे एकदा तरी जायचं आणि त्यांनाही एकदा तरी बोलवायचं. त्या दोन्ही गोष्टी करायच्या ठरवून मी अंमलबजावणी सुरू केली तर लक्षात आलं की लोकांच्याकडे गेलं तर वजन कमी नाही व्हायचं आणि वजन कमी करायचं असेल तर लोकांच्याकडे कसं काय जायचं. मी नवीन वर्षात 2 गोष्टी करायच्या ठरवल्या. पहिली म्हणजे एका वर्षात वजन 10 किलोने कमी करायचं आणि दुसरी म्हणजे माझे अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी म्हणजे जवळजवळ 150 व्यक्ती ज्यांना भेटणं महिने होत नाही त्यांच्याकडे एकदा तरी जायचं आणि त्यांनाही एकदा तरी बोलवायचं. ह्या दोन्ही गोष्टी करायच्या ठरवून मी अंमलबजावणी सुरू केली तर लक्षात आलं की लोकांच्याकडे गेलं तर वजन कमी नाही व्हायचं आणि वजन कमी करायचं असेल तर लोकांच्याकडे कसं काय जायचं. चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 82वा भाग. समाजास प्रिय असते त्याच्या मागे लागत राहतो. आणखी शक्ती आणखी ज्ञान आणखी धन मिळवतो. समाजास प्रिय असते त्याच्या मागे लागत राहतो. आणखी शक्ती आणखी ज्ञान आणखी धन मिळवतो. आणखी करून त्याच्या मध्ये अडकत जातो. आत्म्याचा शोध घेणे बिलकुल विसरून जातो. आणखी करून त्याच्या मध्ये अडकत जातो. आत्म्याचा शोध घेणे बिलकुल विसरून जातो.
संसार म्हणजे कैद आहे जाणवत नाही, मग त्यातून सुटण्याची इच्छाही होत नाही. संसार म्हणजे कैद आहे जाणवत नाही, मग त्यातून सुटण्याची इच्छाही होत नाही. इच्छा हेच साखळ दंड कळतच नाही, त्यातून आपण सुटावे असे सुचतच नाही. इच्छा हेच साखळ दंड कळतच नाही, त्यातून आपण सुटावे असे सुचतच नाही. जग हे बंधन आहे हे कळावे लागते, कळले तरीही सुटकेची इच्छा व्हावी लागते. जग हे बंधन आहे हे कळावे लागते, कळले तरीही सुटकेची इच्छा व्हावी लागते. प्रयत्नपूर्वक साखळ दंड सोडवावे लागते, आत्म्याचे दर्शन तेव्हाच शक्य होते. प्रयत्नपूर्वक साखळ दंड सोडवावे लागते, आत्म्याचे दर्शन तेव्हाच शक्य होते. सडक्या वस्तूने सुगंध सहज झाकून जातो, दुर्गंध गेल्यावरती सुगंध प्रकट होतो. सडक्या वस्तूने सुगंध सहज झाकून जातो, दुर्गंध गेल्यावरती सुगंध प्रकट होतो. आत्म्याचा सुगंध चंदनासारखा असतो, पण तो वरवरच्या गोष्टींनी सहज झाकून जातो. आत्म्याचा सुगंध चंदनासारखा असतो, पण तो वरवरच्या गोष्टींनी सहज झाकून जातो. सांसारिक विचारांनी मन अस्वस्थ होते, ती अस्वस्थताही पुरत्या ज्ञानाने जाते. सांसारिक विचारांनी मन अस्वस्थ होते, ती अस्वस्थताही पुरत्या ज्ञानाने जाते.